भारत सरकार मान्यताप्राप्त ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीचा संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर आशाताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रमुख मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत सिंहगड हॉल शासकीय विश्रामगृह नाशिक येथे अतिशय उत्साहात पार पडला। तब्बल 4 तास चाललेल्या या बैठकीत ग्राहकांच्या विविध प्रकारच्या फसवणुकीबाबत कायद्यानुसार सखोल विचारमंथन करण्यात आले। यावेळी आशाताई पाटील म्हणाल्या की प्रत्येक ग्राहकांच्या कष्टांच्या घामाच्या प्रत्येक पैनपै कामी लागली पाहिजे। कोणत्याही प्रकारची ग्राहकांची फसवणूक झाली पाहिजे नाही। यासाठी ग्राहकांनो आपल्या घामाच्या कष्टाच्या पैशाला फसवणुकीपासून सांभाळा। कोणत्याही आमिषाला तसेच ऑनलाईन व्यवहार खात्रीपूर्वक करा। संघटनेतील प्रत्येक सदस्याने जागरूकता बाळगून फसवणूक होऊच नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी अनेक ज्येष्ठ अनुभवी मान्यवरांनी तसेच नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना ग्राहकांच्या हितासाठी सचोटीने काम करण्याचा सल्ला दिला, जो सर्वांनी आनंदाने स्वीकारून आपल्या कर्तव्यात वचनबद्ध राहण्याचा निर्धार केला। कार्यक्रमाचा सर्वात भावपूर्ण क्षण म्हणजे डॉक्टर आशाताई पाटील यांचे मार्गदर्शन आणि संवाद। यावेळी भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले तेव्हा उपस्थित प्रत्येकाला गहिवरून आले। त्यांच्या भावनेमागचं कारण अतिशय सखोल आहे। ग्राहकाचा पैसा म्हणजे त्यांच्या घामाचा, त्यांच्या कष्टाचा भाग आहे। जेव्हा या कष्टाच्या घामाच्या पैशाचा गैरवापर होतो, ग्राहकांची फसवणूक होऊन कुटुंब विस्कळीत होते, त्याचे दुःख जेव्हा बघतो तेव्हा अश्रू आपोआपच डोळ्यातून वाहतात। म्हणूनच डॉक्टर आशाताई पाटील, डॉक्टर ज्योती केदार, डॉक्टर जानकी नाईक, ॲडव्होकेट कोनिका टिळे, तृप्ती धवण, योगेश मालुंजकर, हर्षद गायधनी आणि इतर समर्पित ज्येष्ठ कनिष्ठ पदाधिकारी या लढ्यात सज्ज आहेत। फसवणुकीचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागेल। सर्वांनी ताकदीनेच या लढ्याला मजबूत करून डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने सामील होऊया असे यावेळी आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे थली। मी राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीची राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉक्टर ज्योती केदार शिंदे। आज इथे सर्वप्रथम आपण पदग्रहण सोहळ्यासाठी आलेलो होतो आणि या पदग्रहण सोहळ्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष या पदावरती श्री जगदीश सावकार सर आणि नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष या पदावरती मनीषा घाटगे व इगतपुरी तालुका अध्यक्ष या पदावरती सविता कडाळे यांची नियुक्ती झाली। सर्वप्रथम मी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा देते। त्यांनी असंच ग्राहक रक्षक समितीचं संघटन आणि वटवृक्ष वाढवण्यासाठी काम करावं आणि ग्राहक रक्षक समितीचा जो स्लोगन आहे की जागो ग्राहक जागो आणि त्यांच्या हक्कासाठी आपल्याला काम करायचं आहे। तर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा। जागो ग्राहक जागो।